नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। माझं शिक्षण महाग आहे, आई तुझ्यावर ताण नको, आत्महत्येपूर्वीची मुलीची चिठ्ठी वाचून नाशिक हादरला। काळजाला चटका लावणारी घटना नाशिकमधून समोर आली आहे। एका महिला पोलीस अंमलदाराच्या मुलीने आपल्या आयुष्याला अचानक पूर्णविराम दिला आणि त्यामुळे संपूर्ण शहर हादरून गेला। आई, माझा शैक्षणिक खर्च खूप वाढलाय, तू ताण घेऊ नकोस, ही मुलीची शेवटची चिठ्ठी वाचून कोणीही अश्रू अनावर होईल। नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात ही घटना घडली। 17 वर्षीय मुलगी आता एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती। काळजाला चटका लावणारी घटना नाशिकमधून समोर आली। एका महिला पोलीस अंमलदाराच्या मुलीने आपल्या आयुष्याला अचानक पूर्णविराम दिला आणि त्यामुळे संपूर्ण शहर हादरून गेला। आई, माझा शैक्षणिक खर्च खूप वाढलाय, तू ताण घेऊ नकोस, ही मुलीची शेवटची चिठ्ठी वाचून कुणीही अश्रू अनावर होईल। नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात ही घटना घडली। 17 वर्षीय ही मुलगी एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती। तिच्या आईनं पोलीस खात्यात दिवसरात्र सेवा करून आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी सर्व काही उधळलं, पण ही मुलगी आपल्यामुळे आईवर आर्थिक ताण येतोय त्यामुळे मानसिक दबावाखाली गेली आणि आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुलीनं राहत्या घरातच गळफास लावून आपलं जीवन संपवलं। आई ड्युटीवर होती आणि घरी परतल्यावर हा हृदयद्रावक प्रकार तिच्या नजरेस पडला। घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून प्राथमिक चौकशीत आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली। त्या चिठ्ठीत तिनं आईसाठी चिंता व्यक्त करत लिहिलंय की आई, मी तुझं ओझं नाही व्हायचं, माझं शिक्षण खूप महाग आहे, तू खूप दमतेस, मला माफ कर। तिच्या या ओळी प्रत्येक आईच्या काळजाला भिडणार आहेत। नाशिकच्या शरणपूर रोड येथील तिबेटियन मार्केट जवळ असलेल्या एका खासगी हॉस्टेलमध्ये खोलीत गळफास घेत एका 17 वर्षीय विद्यार्थिनीनं आत्महत्या केली। 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल का उचललं याबाबतचा तपास पोलीस करतात। ही तरुणी मूळ अहिल्यानगरची रहिवाशी होती। गेल्या 2 महिन्यांपासून ती नाशिकच्या एका खासगी हॉस्टेलमध्ये राहत होती। मागील 2 महिन्यांपासून ती या ठिकाणी राहत होती। तिने नीटच्या परीक्षेसाठी शहरात एका खासगी क्लासमध्ये प्रवेश घेतला होता। ती 11वीच्या वर्गात विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती। सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरणपूर येथील तिबेटियन मार्केट जवळ गौरव पार्क नावाची इमारत आहे। ही बाब लक्षात येताच अन्य विद्यार्थिनींनी आणि हॉस्टेल मालकाच्या मदतीने तिला बेशुद्ध अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून पूजाला मृत घोषित केलं। संबंधित पोलीस अधिकारी आणि नातेवाईकांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं असून मानसिक आरोग्याने तरुणाईवर होणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक दबावाची गंभीर दखल घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। या प्रकारानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। तिच्या शाळा महाविद्यालयातील शिक्षक व मैत्रिणींनाही हा धक्का पचवता येत नाहीये। ही घटना केवळ आत्महत्येची नाही तर ती आपल्या समाजात वाढत चाललेल्या मानसिक अस्वस्थतेची आणि पालकत्वावरील अदृश्य ताणाची जाणीव करून देते। गरज आहे तरुण मुलामुलींना सतत संवादात ठेवण्याची, त्यांचं मन ऐकण्याची आणि गरज असेल तर व्यावसायिक मदतीकडे वळण्याची। कारण एक जीव गमावणं ही केवळ एका घराची हानी नसते तर ती संपूर्ण समाजाची शोकांतिका असते। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।